याचा अर्थ काय? रागात जजमेंट आपण लूज करतो. विवेक, बरोबर काय चूक काय इथपर्यंत पोहोचतच नाही. राग असेल तर राग ब्लॉक करतो ते विवेककडे आपला रस्ता. तुम्ही कशाशीच जगामध्ये असोसिएशन ठेवलं नाही तर तुमच्यातला इगो डेव्हलपच होऊ शकत नाही. असोसिएशनला माझा भाऊ, माझी गाडी, माझे आई बाबा, त्यातला मी लागतो, माझं काहीच नाही. मग इमॅजिन करा तुमचे सगळे असोसिएशन झिरो करून बघा, फक्त शून्य राहतं आतमध्ये. कर्मयोग जर 2 वाक्यात सांगायचं झालं ना तर ती 2 वाक्य अशी असतील जी कृष्णाने सांगितलेला कर्मयोग आहे तो. पहिलं वाक्य, काम तेच करा जे करताय, त्यातनं जो परिणाम मिळणार आहे तो मिळणार पण आहे. परिणामाच्या बाबतीतली तुमची अटॅचमेंट शून्य करा. हे पहिलं वाक्य. परिणामांच्या बाबतीतली अटॅचमेंट शून्य करा. कर्मण्येवाधिकार असते ना फलेषु कदाचन, याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात येतो तो अर्थ जो आपण घेतो तो अर्थ असा की तू काम करत राहा, फळ नाही मिळणार. कृष्ण काय म्हणतोय, मला अर्जुनाला लढायला तयार करायचं होतं, मला नाही माहिती 18 अध्याय लागतील. मला वाटलं पहिल्या अध्यायात काम होईल. तो विचारत गेला, मी उत्तर देत गेलो. हा म्हणता 18 झाले, 25 झाले असते, पण 18च तयार झाले तो. त्याचं म्हणणं असं आहे की मला हे माहितीये की याला तयार करायचंय, आता तयार करायचंय हे मी डोक्यातनं काढून टाकलं. आणि आता तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत त्याच्या नॉलेज मधल्या त्या पेरीपेरीच्या अंडर मटेरियल भरत, ते मटेरियल एवढं भरलं की ती पेरीपेरी आता याच्यापेक्षा जास्ती होऊ शकत नाही, तो उभा राहिला. रिझल्ट मिळणार आहे. कृष्ण अटॅचमेंट काढायला सांगतायत. हा फार मोठा फरक आहे. आपल्याला वाटतं कृष्ण म्हणतात मी रिझल्ट विसरून नाही. कृष्ण अर्जुन लढावा या फळासाठीच गीता सांगतायत. त्यांना फळ हवंय, अर्जुन लढून फळ हवंय. तो माणूस कसं काय म्हणेल की मी मात्र फळ मागितलं, तुम्ही नाही. मी फळ मागितलं, तुम्ही मागू शकता, पहिल्या अध्यायातच पाहिजे असा हट्ट नको. एवढंच काय ते म्हणणं. दुसरं, कृष्ण तुम्हाला कर्म नाही बदलायला सांगत, कर्ता बदलायला सांगतात. तुम्ही हो, पण मी कविता संग्रह लिहिलाय, मी असं कसं म्हणू कृष्णाने लिहिलाय म्हणून? मला माहितीये त्या स्लीपलेस नाईट्स जेव्हा मी एक एक कविता त्या संग्रहात ऍड करत होतो. स्ट्रेट प्रश्न, एकच प्रश्न विचारायचा स्वतःला, इमॅजिन करा इथे एक डेड बॉडी आहे. ती डेड बॉडी कविता करू शकते का? काय फरक आहे? त्याच्या आतमध्ये कृष्ण नाहीये. त्याच्या आतमध्ये कृष्ण नाही, तुमच्या आतमध्ये तो आहे. म्हणून क्रिएटिव्हिटी, इमोशन, व्होकॅब्युलरी, मेमरी हे फंक्शन्स चालू आहेत. आता कविता कोणी केली? झालं. हेच तर म्हणतो
कृष्ण कविता करू नका. मी आध्यात्मिक आता मोहमायापासून बाजूला, आता कुठलीही कविता जी प्रियकरांनी प्रियसीवर केली आहे अशी मी कशी करू शकतो? ते म्हणतात मी देतो तुला शब्द, तू कर. पण मी देतो शब्द हे लक्षात घे. खूप बाजूला हो, मी आणि लेखणी बघून जीव. असं म्हणतात एकदा शास्त्रज्ञ जातात शंकराकडे आणि सांगतात की हे बघ, आम्ही पण माणूस बनवला. शंकर म्हणतात बनवून दाखवा. कशी माती एकत्र करतात, त्याच्यात पाणी शिंपडतात, कानामध्ये फुंकर मारतात, इलेक्ट्रिसिटी आणता, स्विच लावतात आणि बोलायला लागतो माणूस तो मातीचा. शास्त्रज्ञ म्हटलं बघितलं का? शंकराचं उत्तर हे असतं की पहिली माती आणि पाणी तुमचं आणा, ते माझंच वापरत आहे. कसली शायनिंग. तर असा माणूस बनू शकतो, ही विचारशक्तीचं मॅन्युफॅक्चरिंग तुमचं आहे का? ती विचारशक्ती मी दिली. ती म्हणजे मायक्रोसॉफ्टने बिल गेट्सला टुकटुक केल्यावर का नाही का? बस का जन्म दिला तुला. कर्मयोग हा फळाची अटॅचमेंट काढून टाका आणि कर्म तीच ठेवा, करता बदला. करता मला करा, कृष्णाला कर, रामाला करा. 2 वाक्यात कर्मयोग पूर्ण. दुसऱ्या अध्यायामध्ये 62व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट दिसतो त्या ऑब्जेक्ट प्रती अटॅचमेंट होते. तो ऑब्जेक्ट पाहिजे असल्याचं क्रेविंग सुरू होतं. तो नाही मिळाला तर अँगर येतो. अँगर आला तर लॉस ऑफ जजमेंट. म्हणजे कुठलाही रागात माणूस हा कधीच बरोबर निर्णय नाही घेऊ शकत. जे रागात घेतलेला निर्णय 24 तासाने तो पश्चात्तापात असू शकतो की मी असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे रागाच्या बाबतीत एक म्हणतात की राग हा 24 तास पोस्टपोन करा आणि मग ठरवा काय करायचं. आता राग आला ना, काहीच बोलू नका. कुणीतरी समोरनं बोलतोय, राग आला, मी ह्याला 24 तासांनी उत्तर देईन. 24 तासानं कळतं उत्तर द्यायची गरज नाही, एवढं महत्वाचं नाही. याचा अर्थ काय? रागात जजमेंट आपण लूज करतो. विवेक, बरोबर काय चूक काय इथपर्यंत पोहोचतच नाही. राग असेल राग ब्लॉक करतो ते विवेककडे आपला रस्ता. आणि जर तो विवेक हरवला तर हळूहळू आपण आतापर्यंत विवेक वापरून, विवेक कसा वापरायचा न गीतेमधनं आपल्या गुरूंनी सांगितलेलं बरेच सारे साहित्य जे स्टीफन कोव्हे सारखं त्यांनी सांगून ठेवलंय किंवा सिग्मंड फ्रॉइड सारखा माणसाने सांगून ठेवलंय. त्यांनी सांगितलेलं साहित्य आपण वाचत असतो आणि त्याच्यामध्ये आपण एवढं नॉलेज घेतलेलं असतं, पण लॉस ऑफ मेमरी बिकॉज ऑफ अँगर. उदाहरणार्थ तो माणूस जो बायको गेलेला तिथे माणूस बसलाय आणि एखादा रागवला आणि तो असा बसलेला असू शकतो, काहीतरी मिसॅप घरी झालेला असू शकतं, हे विवेक नाहीये त्याच्याकडे. आणि विवेक नसताना तो रागवून तो म्हणला आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलांना घ्या आणि घरात ट्रेनमधनं बाहेर हो. आणि ट्रेनमधनं बाहेर गेला असता तो मुलगा बसला असता, मुलं खेळत एखादा ट्रेन खाली आला असता. कशामुळे झालं? मी उगाच रागवलो असं झालं असतं. विवेक काय सांगतो? आधी विचार काय झालं, कन्क्लुजनवर जम्प नको करू. ते विवेक सांगतो. पण रागवल्यावर तो जिवंतच नसतो, विवेक ब्लॉकच करतो रस्ता. जेव्हा लॉस ऑफ मेमरी आहे तेव्हा लॉस ऑफ इंटेलिजन्स. हुशारी, कुठलाही माणूस जो विचारी आहे तो जर तापट असेल तर तापटपणा इंटेलिजन्स खातो. कुठलाही इंटेलिजन्स त्याच्याकडे असू दे, जर तो तापट असेल ना, त्या इंटेलिजन्सचा शून्य उपयोग आहे जर तो रागीट आहे. त्यामुळे
कुठलाही क्रिकेटर आहे ना, खूप चांगल्या बॅट्समॅनला चिथवतो का? एकदा रागवला की संपलं. रागवला की त्याला माहित नाही आता कसं खेळायचं, तो चुकणार. या वर्सचा, या श्लोकाचा एक फार डीप अर्थ आहे जे कृष्ण सांगतात. तो ऑब्जेक्ट आहे, तो मला पाहिजे असं संपलं, असं सुरू झालं की आपल्या आतमधनं जे काही सुरू होतं ते आहे कर्मयोगाला तुम्हाला न पोचून देण्यासाठीचं साधन. म्हणजे काय? मी आता एक वाक्य सांगतो, ते वाक्य तसं तसं रिपीट करा तुमच्या मनात. तुम्ही कशाशीच जगामध्ये असोसिएशन ठेवलं नाही तर तुमच्यातला इगो डेव्हलपच होऊ शकत नाही. असोसिएशनला माझा भाऊ, माझी गाडी, माझे आई बाबा, त्यातला मी लागतो, माझं काहीच नाही. मग इमॅजिन करा तुमचे सगळे असोसिएशन झिरो करून बघा, फक्त शून्य राहतं आतमध्ये. तुमचं असोसिएशन इगो आहे. बघा आता, मी असं उभा आहे समजा, आणि आत्ता मला बॉडीचे कुठलेच अवयव जाणवत नाही. इथे ए माणूस उभा आहे, त्याचा गुडघा दुखतोय. इथे ए माणूस उभा आहे, त्याचा गुडघा दुखतोय. आता त्याला गुडघा जाणवतो, त्याला माहिती आहे त्याला गुडघा आहे. मला नॉलेज आहे तर मला गुडघा जाणवत नाहीये. कृष्णाचा पॉइंट काय सांगितला? कृष्णाचा पॉइंट असा आहे, तो म्हणतो की बॉडीमध्ये बॉडीचं अस्तित्व तेव्हाच जाणवतं जेव्हा बॉडीमध्ये काही आजार आहेत. स्वास्थ्याची डेफिनेशन काय? बॉडीला जाणवणे. हेल्थची डेफिनेशन काय आहे? मला बॉडी आहे जाणवत नाही. डोकं दुखतं, हाई ग डोकं आहे जाणवलं, काहीतरी डिस्कम्फर्ट आला. आता तुमचा जो मी आहे तो आत्मा आहे जाणवणे म्हणजे आत्मा आजारी आहे. नाही तर मी जाणवलंच नसता. तुम्हाला कसं कळलं मी आहे? मी तुम्हाला वेगळा काढता येतो, तुम्हाला मी जाणवतो, मी सेपरेट आहे सगळ्यापेक्षा, म्हणजे आत्मा आजारी म्हणजे इगो. जर गुडघा दुखणारा आणि गुडघा जाणवतो म्हणजे गुडघा आजारी, तर आत्मा आहे तुम्हाला तुम्ही जाणवताय म्हणजे आत्मा आजारी. कृष्ण म्हणतोय इगो हा आत्म्याचा आजार आहे, कारण तो तुम्हाला जाणवतो की तुम्ही आहात. क्लिअर आहे?